पाहिले मात्र आज विकेट गेल्यानंतर जवळजवळ आतापर्यंत विकेट्स गेल्यात 3 विकेट। अक्षय आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती मोठा वार आणि इथे मात्र चेंडू सीमारेषी पार आणखीन एक येतोय साई स्पोर्ट चषक षटकार बिग हिट। थँक्यू डीजे। धावफलक 6 ने पुढे सरसावता येऊन पोहोचले 80 धावा। स्कोर मोजॉन 80 आणि शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत। अजय केसी याच्या या बॉलवर हल्ला केलाय अक्षय पाटील या खेळाडूने। चांगले खेळाडू अक्षय पाटील। दिवाळीचे फटाके तर फोडले होते आणि आता मैदानाच्या आतून तो फटाके फोडतोय। लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे प्रहार, त्याचा उपहार हा षटकार बिगी। टाइमपास नाही अक्षय पाटीलचा धमाका पाहायला मिळतोय। उशिराने जरी आलाय तरी मात्र लेट पण थेट एंट्री झाली अक्षय पाटीलची आणि जबरदस्त सीधे साधे अक्षय असं नेहमी आपण म्हणत असतो। इथे मात्र षटकार आलाय आणि धावफलक वेगाने पुढे सरसावले 86। एकंदरीत या मैदानाचा विचार केला तर या मैदानावर 103 धावेची हाय स्कोरिंग पार्टनरशिप आणि हायेस्ट स्कोर आहे 107 धावा, तो पांजू स्पोर्ट पांजू या संघाच्या नावावर आहे। म्हणूनच आज मागील स्पर्धेमध्ये 87 धावा उंचाक होता आणि इथे मात्र पाहिलं तर 86 धावा आल्यात। इथे मात्र पुन्हा एकदा हाय अँड हँडसम अक्षय पाटीलच्या बॅट मधून बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक लगातार 3 षटकार। रेकॉर्ड ब्रेक केलाय आणि सर्वाधिक धावत संख्या आता या संघाच्या नावावर राहिल्यात। मागील 2 स्पर्धेमध्ये जर विचार केला तर 92 92 धावा धावफलकावर लागलेत आणि अक्षय अक्षरशः या ठिकाणी बरसताना दिसतोय। मोठे फटके त्याच्या बॅट मधून येताना दिसत आहेत। बडा पॅक बडा धमाका, चांगली ऊर्जा त्याच्यामध्ये संचारली आहे। आणि आता पुन्हा एक येईल काय? मिस टायमिंग झालंय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैनात होता काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि त्याच्याकडून कोणतीच चूक होत नाही। विकेटचं पतन परतावं लागतंय